आपल्यासोबत आहेत वैभव गीते. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांचं काय म्हणणं आहे. इथे यंदाचं हे 99 वर्ष असल्यामुळे ह्या चौदार तळ्यावर त्यांनी इथे आले, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आज महाडला 99 वर्ष पूर्ण होत आहेत महाडच्या ऐतिहासिक तळ्याच्या सत्याग्रहाला आणि 100वे वर्ष सुरू झालेलं आहे, शताब्दी वर्ष सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळे नेहमीप्रमाणे लाखोंच्या संख्येने संबंध भारतभरातून भीमसैनिक आंबेडकरी विचारांवरती प्रेम करणारे अनुयायी हे महाडच्या ऐतिहासिक या मैदानावरती या नगरीमध्ये सगळेजण आलेले आहेत. दोन घटना ऐतिहासिक होत्या, महाडच्या चौदार तळ्याची घटना आणि मनुस्मृती दहनाची मनुस्मृती जाळली ती घटना. ह्या दोन्ही घटना या महाडशी रिलेटेड आहेत. महाडमध्येच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची देखील या ठिकाणीच समिती आणि घोषणा केली होती. जे आज आपण समता सैनिक दल बघतो ते दलाची सुद्धा घोषणा आणि स्थापना या ठिकाणी झालेली होती. या 100व्या वर्षामध्ये बघताना आपण आजच्या या आधुनिकीकरणामध्ये आज एवढं ऊन असताना, एवढी उष्णतेची तीव्रता असताना देखील भारतभरातून लाखो अनुयायी इथं कसे येत आहेत आणि वर्षानुवर्षे ही गर्दी वाढतच कशी जाते, ह्याचं मूळ कारण म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती व त्यांच्या विचारांवरती प्रामाणिकपणे प्राणपणे प्रेम करणारा जो समाज आहे, तो समाज आजच्या दिवशी कालपासून आजपर्यंत सगळ्या भारताच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी जमा झालेला आहे. त्या निमित्ताने आमच्या काही मागण्या आहेत सरकारकडे की कुंभमेळ्याला ज्याप्रमाणे 5,000 कोटी रुपये तुम्ही मंजूर केलेले आहेत आणि खर्च केलेले आहेत, त्या प्रमाणामध्ये 50 कोटी तळ्याच्या सुशोभीकरणासाठी तुम्ही देताय. म्हणजे 5,000 कोटी कुंभमेळ्याला आणि 50 कोटी फक्त एवढा महाडच्या सत्याग्रहासाठी आणि या तळ्याच्या सुशोभीकरणासाठी जो निधी आहे तो अतिशय तुटपुंज आहे. म्हणजे एखाद्या दलित वस्ती करण्यासाठी जेवढा निधी दिला जातो तशाच प्रमाणामध्ये हा निधी दिलेला आहे की काय, असं देखील या प्रमाणामध्ये आपण बघतोय. आजच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अशी मागणी केली की बिहारला बुद्धगया आहे, त्या बुद्धगयेच्या ठिकाणी आम्हाला 10-12 एकर जागा हवी आहे आणि तिथं आम्हाला जे बौद्ध बांधव जातात त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करायची आहे. तर तो निर्णय पण ते ज्या ठिकाणी आलेत महाडमध्ये माणसांना बसायला उठायला आणि असे कुठलीही, जशी पंढरपूरमध्ये मोठं भक्त निवास आहे, जिथं आपण जे बघतो अरे त्यांचे 8 गणपती असतील किंवा अजून काय असेल, या ठिकाणी जी सेवा सुविधा ते उपलब्ध करून देतात तशातली कुठलीही सोयी आणि सुविधा या ठिकाणी दिसत नाही. सरकार त्याच्यामध्ये सपशेल अपयशी ठरलेलं आहे. या ठिकाणचे भरत शेठ गोगावले म्हणून जे मंत्री आहेत त्यांनी 8 दिवसांपूर्वी असं सांगितलं की चौदार तळे सत्याग्रहापासून ते क्रांतीस्तंभापर्यंत आम्ही मंडप टाकणार आहोत आणि कोणालाही उन्हाच्या झळा लागू नयेत याच्यासाठी हा मंडप असणार आहे, अशी घोषणा केली. ती घोषणा तुम्ही बघताय, तुम्ही स्वतः सगळीजण उन्हामध्ये आहात. सकाळपासून तुम्ही सुद्धा पत्रकारिता करताय, सगळ्यांच्या बाईट घेताय, सगळेजण उन्हामध्ये या ठिकाणी आहेत. अतिशय तुटपुंजी म्हणजे नगण्य अशी व्यवस्था ही जातीवादी आणि मनुवादी सरकारची नेहमीच राहिलेली आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी जो अनुयायी आहे तो अनुयायी पायी येतो, डोक्यावरती त्याच्या काय नसतं, जेमतेम कपडे घालून, परंतु बाबासाहेबांसाठी, सत्याग्रहासाठी आणि ऐतिहासिक दिवसाच्या या दिनाकरिता अभिवादन करण्यासाठी सगळा समुदाय येतो. तो याही पुढे असाच येत राहील. परंतु सरकारने याच्यातून काहीतरी घ्यावं, काहीतरी शिकावं आणि प्रत्येक वेळेस माणसांनी बोलावं, सांगावंच आणि मगच सरकारने काहीतरी थोडंफार करावं. असं न होता सरकारने स्वतःहून काहीतरी करणं अपेक्षित आहे. आता आपल्यासोबत आहेत समता सैनिक दलाचे काही प्रतिनिधी, आपण त्यांच्या पदाधिकारी, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांचं हे यंदाचं 100वे वर्ष आहे. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना काय वाटतंय. जय भीम. जय भीम. सर्वांना सविनय जय भीम. तुम्ही सगळे कुठून आलात, काय सांगाल, कोणत्या भागात? तर सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. मी मार्शल प्राध्यापक अनिकेत उबाळे, मुंबई येथे असतो आणि सध्या महाराष्ट्र राज्याचा संघटक म्हणून काम पाहतो. संपूर्ण महाराष्ट्रभरातून ही आमची टीम जवळपास 125च्या संख्येने वेगवेगळ्या जिल्ह्यातले मार्शल पदाधिकारी, सैनिक, वरिष्ठ अधिकारी आम्ही सर्वजण आज महाड चौदार तळ्याच्या ठिकाणी
या क्रांती भूमीची आठवण करण्यासाठी आम्ही येथे सर्वजण वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलो, ज्यामध्ये प्रामुख्याने नागपूर, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, वर्धा, त्यानंतर ठाणे जिल्हा अशा वेगवेगळ्या विभागातून संपूर्ण महाराष्ट्रातून आम्ही आज इथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत. काय सांगाल, यंदाचं हे 14 तळ्यावरचं 99 वर्ष आहे, तर तुम्ही इथे दरवर्षी येता का? आणि यंदाचं हे 99 वर्ष, तर तुम्हाला काय वाटतंय? हो, प्रामुख्याने समता सैनिक दल म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांची सावली आहे, तर त्यामुळे जिथे जिथे बाबासाहेबांनी पाऊल ठेवलं तिथे तिथे आम्ही पाऊल ठेवतो आणि निश्चितच बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी प्रयत्न करतो. समता सैनिक दलाचं हे 100वे वर्ष सुरू आहे. समता सैनिक दलाच्या माध्यमातून काम करत असताना आदरणीय ॲडव्होकेट विमल सूर्य चिमनकर सरांनी उभं केलेलं, त्यांच्या नेतृत्वात या संघटनेला एक नवीन आयाम मिळाला आणि आता आदरणीय मार्शल सुनील सारीपुत्त सर हे या संघटनेची धुरा आपल्या खांद्यावर चालवत आहे. त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर काम करत असताना आज आम्ही इथे दरवर्षी येतो. परंतु मला असं वाटतं की या महाडच्या क्रांती संग्रामाला जी 99 वर्ष आज पूर्ण होत आहे, मला वाटतं की पाण्यासाठीचा आपला लढा अजूनही संपलेला नाही आहे. कारण जर तो संपला असता तर राजस्थानला शाळेमध्ये एका छोट्याशा बालकाने त्या पाण्याच्या माठाला हात लावला म्हणून त्याला जीव गमवावा लागला नसता. तर बाबासाहेबांनी दिलेला हा क्रांतीचा लढा या 100व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना कुठेतरी पुन्हा या लढ्याला इथून नवचेतना घेऊन वर्षभर काम करणं अतिशय गरजेचं आहे. समता सैनिक दलाची 100री सेलिब्रेट करण्यासाठी आणि या क्रांती संग्रामाचीही 100री सेलिब्रेट करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर मला असं वाटतं की भारतभरातून लोकांनी इथे जमायला हवं येणाऱ्या वर्षामध्ये आणि इथून प्रेरणा घेऊन येणाऱ्या वर्षभरामध्ये आपण देशभर जाऊन काम करायला हवं. तर आपण समता सैनिक दलाने इथे येऊन त्यांचं हे यंदाचं 100वे वर्ष होतं, त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी इथे यावं आणि इथली काय माहिती आहे हे जाणून घ्यावं. तोपर्यंत बघत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.